नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि म्हणजे घटस्थापनेचा दिवस। तर इथं फक्त माझं देवघर क्लीन करायचं राहिलं होतं, तर ते मी आता स्वच्छ असं क्लीन करून घेते। आणि हे जे मी वॉलपेपर लावले तर ते मी अगदी पाण्याने वगैरे पण पुसून घेते, तरी पण घाण होत नाही। आणि हे मी गेल्या वर्षी लावलेत। तर सर्वात प्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि इथं माझे सगळे देव उजळून झालेत, देवाचा छान अभिषेक करून छान उजळून वगैरे सगळं झालेलं आहे। देवघर पण क्लीन झालेलं आहे आणि आता करायचे आहे मला देवांची मांडणी। तर आज देव पानावर म्हणजे नागिनीची जी पानं असतात तर त्यावर मांडतात, तर त्यामुळे मी आधी देव वगैरे मांडून घेणार आणि मग घटस्थापना करणार। तर सर्वांची म्हणजे हा व्हिडिओ घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी येतोय, तर खूप घाई गडबड असते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा मी व्हिडिओ टाकते। पण आय होप तुम्हाला आवडेल। आणि हो, खूप खूप थँक्यू की तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ खूप आवडत आहेत। असंच लॉंग व्हिडिओला पण प्रेम द्या। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया। आता इथं मी नवीन म्हणजे वस्त्र अंतरतात आज देवांना, तर ते नवीन वस्त्र अंतरले। आपण कोणतीही पूजा करताना किंवा कोणतेही देवाचं काही कार्य करताना सर्वात प्रथम दीपपूजन करून घ्यायचं असतं। तर त्यामुळे मी आधी माझ्याकडे छोटासा चौरंग आहे, त्यावर छान असं तांदळाने स्वस्तिक काढते, त्यावर हळदी कुंकू म्हणजे वाहणार आणि मग त्याच्यावर ही जी समई आहे मग तीच लावणार आहे। गणपती छान अशी म्हणजे तेवत राहत होती। आणि छोटा जो दिवा म्हणजे मोठा आहे माझ्याकडे, पण त्याचं काय होतं की त्याची वात वरती म्हणजे सरकवायला पटकन सरकत नाही। अशी समईतली वात कशी आपल्याला पटकन सरकवता येते। आणि नवरात्रीमध्ये अखंड दिव्याला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे, त्यामुळे मग म्हटलं की आपण समई छान लावूया। तर सगळी समई वगैरे पण मी क्लीन करून घेतले आणि खरंच खूप म्हणजे खूप वेळ लागतो हे सगळं क्लीन वगैरे करायला। आणि समईची आता छान पूजा वगैरे करून घेते मी आणि नंतर मग दीपपूजन करून बाकीची सगळी तयारी करून घेते। चला तर मग आयत्या वाती असतात म्हणजे रेडीमेड ज्या वाती भेटतात ना, तर त्या जर तशाच लावल्या तर त्या म्हणजे सारखं म्हणजे विजतात, त्यामुळे त्या अशा वळून लावायच्या जेणेकरून विजत नाही। तर आता मी दिवा वगैरे लावून घेते आणि नंतर मग खूप म्हणजे खूप वेळ लागला मला ही सगळी पूजा करायला। पण खरंच म्हणजे अजिबातच कुठं असं वाटलं नाही की मी थकली आहे किंवा मला खूपच कंटाळा आला आहे। म्हणजे आपले आवडीची जे गोष्टी असतात तर त्या करायला खरंच आपण खूप म्हणजे इंटरेस्टने करतो, खूप आवडीने करतो। आणि मला खरंच देवाचं वगैरे काही करायला खूप म्हणजे खूप आवडतं, त्यामुळे म्हणजे अक्षरशः मी काही फराळसुद्धा माझा 9 दिवसाचा उपवास असतो। घटस्थापनेपर्यंत आम्ही म्हणजे आमच्या इकडे फराळ करतच नाही, तरी पण मला अजिबातच भूक लागली नव्हती किंवा कधी अजिबातच असं वाटत नव्हतं की मला खूप अशक्तपणा वाटतोय वगैरे। तर हे घरातले सगळे असे मध्ये मध्ये गडबड गोंधळ चालू होता आमचा। आणि त्याबद्दल सॉरी की डिस्टर्ब होतं आहे की कॅमेऱ्यासमोर कोण नाही कोण येतेच। तर इथं मी आता दिवा वगैरे लावून घेते। आणि कालच्या मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलं होतं की ह्या नवरात्रीमध्ये आपण हे करू शकतो। तर म्हणजे सगळ्या ताईंना समजलंच असेल की मी चहाबद्दल बोलते म्हणून, परत नंतर माझ्या लक्षात आलं की अरे सगळ्यांना समजलं असेल ना आपण चहाबद्दल बोलते म्हणून। पण खरंच आपण चहा म्हणजे एरवी काही जास्त चहा पित नाही, पण उपवास असेल तर आपल्याला चहाचा म्हणजे काही सुमारच नसतं। असं असतं की खूप म्हणजे खूप चहा पिला जातो, कुठे गेलं बाहेर तरी पण चहा पिला जातो म्हणजे उपवास असेल तर। त्यामुळे मी तर ठरवलं आहे की या नवरात्रीमध्ये दिवसातनं 2दाच चहा प्यायचा। बघू कितपत जमतंय, कितपत म्हणजे मी प्रयत्न करते, 100% द्यायचा प्रयत्न करते की मी आता चहा थोडा कमीच पिणार आहे। आणि नवरात्रीमध्ये तर 2दाच सकाळी आणि संध्याकाळी। तर बघू किती जमतंय ते तुमच्यासोबत मी म्हणजे दाखवतेच तुम्हाला की कितपर्यंत मला जमेल कितपर्यंत नाही। पण मला असं वाटतं की सगळ्याच आपल्या ताईंनी असं ठरवलं पाहिजे की हां उपवासाच्या दिवशी चहाचा पण आपण उपवास केला पाहिजे की अरे हां आज उपवास आहे तर मी चहा नाही जास्त पिणार, एखादं फळ खाईल किंवा ड्रायफ्रूट खाईल किंवा दूध पेईल। आणि माझ्याकडे एक छानशी रेसिपी पण आहे, तर ती पण एक मी तुमच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर म्हणजे चहा पिऊ वाटला तर ही रेसिपी आपण पिऊ शकतो करून, अशी एक रेसिपी आहे, तर ती मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल। तर चला आता दिवा वगैरे लावून झाला आहे, दीपपूजन झाले आणि आता मी एका साईडला ठेवून घेते जेणेकरून त्याला हात वगैरे नाही लागणार।
त्यामुळे तर मी आधी ह्या कोपऱ्यात ठेवला, पण नंतरनं मला असं वाटलं की खूपच कोपरा झाला, त्यामुळे मी जिथं ठेवायचं तिथंच ठेवून टाकलं. असं म्हणतात की आपण पूजेला बसत असेल तर सगळं साहित्य एका ठिकाणी घेऊन बसायचं. तर मी म्हणजे घेऊन बसलेच होते सगळं, पण तरी पण एखादी तरी गोष्ट राहून जातेच, त्यामुळे मला खूप वेळा उठावं लागलं. आणि छान असा मळवट पण भरायचा आहे मला. आता तुळजाभवानी मातेची माझ्याकडे छान मूर्ती आहे, टाक पण आहे. तर छान म्हणजे टाकाला काही जास्त हळदी कुंकाचं काही करता येत नाही, पण जी मूर्ती आहे माझ्याकडे तुळजाभवानी माताची, तर त्याला मी छान असा मळवट पण भरणार आहे. आणि बघ, खरंच आपल्याकडनं सेवा देवी आई करून घ्यायचं म्हणलं की कशीही करून घेते. एरवी मी मळवट भरायला गेले की मला खूप वेळ लागतो, मग खूप 1-2दा पुसावा पण लागतो. पण काल काय माहिती अचानक म्हणजे मळवट भरून पण लगेच मळवट भरून झाला. अजिबातच मळवट भरताना मला त्रास झाला नाही किंवा पुसावं लागलं नाही. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की मी कसा मळवट भरला आहे वगैरे. आधी चंदन वगैरे लावून घेतलं आणि नंतरनं मग त्यावरती हळदी कुंकू अगदी बसतं, म्हणजे व्यवस्थित. आपण डायरेक्ट हळदी कुंकूच लावायला गेलं तर ते बसत नाही, त्यामुळे तर खूप छान मळवट वगैरे भरला. आणि कालची पूजा अगदी माझ्या अशा मनासारखी झाली होती, म्हणजे खूप वेळ लागला पूजेला मला, तरी पण खूप भारी वाटत होतं पूजा करून. तर मी देवी आईचं पण छान मळवट भरून घेतला आहे, तर मी पुढे दाखवतेच तुम्हाला. आणि सगळ्या देवांना छान असं चंदन लावले आणि जी स्त्री देवता असते त्यांना हे लावले हळदी कुंकू लावले. आणि जे पुरुष देवता असतात त्यांना फक्त जे आपल्याकडे ओलं चंदन भेटतं तर ते लावलेलं आहे. आणि पहिल्यांदा तुळजाभवानी मातेची जी मूर्ती आहे तर ती ठेवून घेतली आणि नंतर मग सगळे देव वगैरे मी मांडून घेते. तर छान असे देव वगैरे मांडून घेतले मी आणि आता घट बसवते. तर आमच्या इकडे असं पत्तरवाळी मिळते आणि त्याच्यावर घट घालतात, म्हणजे खाली ताट ठेवतात त्याच्यावर पत्तरवाळी. तर काल माझ्याकडनं ती म्हणजे आणायचीच राहून गेली, त्यामुळे म्हणलं की आपण ताटातच घालूया. आणि ही माझ्याकडे पितळेची परत आहे, तर त्यातच मी गेल्या वर्षी पण घट घातले होते, म्हणजे बसवले होते. त्याचा काहीतरी यूज झाला पाहिजे, त्यामुळे आपण परातीतच मी घटस्थापना करते. गेल्या वर्षी पण केली होती आणि यावर्षी पण. एवढंच की म्हणजे पत्तरवाळी आणायची राहिली, नाहीतर मी यात पत्तरवाळी टाकली असती. असो, म्हणजे जशी देवी आई सेवा अक्षदा नाणं फूल हे सगळं म्हणजे वाहिलं त्यात. मी काही जास्त टेन्शन नाही घेतलं की अरे बाबा आता ठेवून घेते आता काय. सेम आपण जे कलश स्थापन करतो तसंच करायचं. मग यात मी पाणी ओतून घेतलं, हळदी करून घेतलं आणि नंतरनं मग जे आपण धान्य वगैरे टाकतो, तर धान्याची पण आमच्या इकडं एक म्हणजे पाकिटच भेटतं. तर गावाकडे सगळे म्हणजे आपण जे आपल्या शेतात असेल ते सगळं ठेवतात आणि तेच यात टाकतात. पण सिटीमध्ये ते काही म्हणजे असं नसतं, फक्त पाकिट वगैरे भेटतं, त्यात वेगवेगळे धान्य असतं, साळी असतात. मग त्यात आपले घरचे थोडं धान्य मिक्स करायचं, गहू आपले मूग वगैरे काय असेल ते, आणि मग ते मी यात टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी वगैरे पण शिंपडून घेतलं मी. आधी मी म्हणजे 5 लेअर करायचे, म्हणजे आधी माती टाकायचे, मग धान्य, परत माती, परत धान्य, परत माती, असं करायचे. पण मग गेल्या वर्षीपासून फक्त मी एकदा किंवा दोनदाच धान्य टाकते, म्हणजे माती आणि धान्य असं टाकते आणि छान येतो घट. गेल्या वर्षी पण छान आला होता, बघू आता. तर माती म्हणजे पाणी वगैरे मी शिंपडून घेतलं थोडंफार आणि जे कलशाला मला हळदी कुंकू लावायचं राहिलं होतं तर ते पण मी लावून घेतलं.
आता घटस्थापना वगैरे सगळी करून घेतली, तर मग विडा वगैरे मांडून घेतला आणि आज नागिनीच्या पानाचाच म्हणजे ही असते, माळ असते देवीला, तर मी माळ वगैरे बनवून घेतली, माळ वगैरे लावली म्हणजे घटाला आणि नंतर मग धूप दीप सगळं, दीप तर आधीच लावला होता, तर धूप आणि उदबत्ती वगैरे लावून घेतली, रांगोळी थोडीशी काढून घेतली. तर चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला तर मग बाय बाय. आणि हो, सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि तुळजाभवानी माता की जय. बाय बाय.